नमस्कार मित्रांनो, भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली ते बघा. पदाचं नाव होतं भूगर्भमापक मित्रांनो. तर एकूण जागा होत्या 900 प्लस जागेसाठी ही जाहिरात आली ते बघा. तर मित्रांनो, आनंदाची गोष्ट आहे की निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. नवीन अपडेट आहे मित्रांनो. निवड यादी प्रत्यक्षात जाहीर झालेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एकूण किती कॅन्डिडेटची निवड झालेली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये किती आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली ते बघा मित्रांनो. गटक पदासाठी सरळ भरती होती मित्रांनो ही. तर बघू शकता नाशिक विभागासाठी काय अपडेट आहे. उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेश अधीनस्थ विभागातील गटक भूकरमापक रिक्त पदे भरण्यासाठी बघू शकता मित्रांनो. 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती बघा. आणि सर्वसाधारण गुणवत्ता कधी जाहीर झाली होती बघा. 30/1/2026 रोजी गुणवत्ता जाहीर करण्यात आली होती. तर खाली बघू शकता ऑनलाईन परीक्षा निकालाच्या सर्वसाधारण गुणवत्ता आधारे प्रादेशिक निवड समितीने 11 11 फेब्रुवारी आणि 13 फेब्रुवारी या कालावधीमध्ये कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विभागात उपलब्ध सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन प्रादेशिक निवड समितीने नियुक्तिकामी शिफारस केलेल्या उमेदवाराची प्रयोग निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जाहीर झालेली मित्रांनो. इथं बघू शकता निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी एकच PDF मध्ये आहे मित्रांनो. तर खाली बघू शकता उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक भू भूकरमापक सरसेवा भरती निवड यादी बघू शकता मित्रांनो. इथं निवड यादी दिलेले कॅटेगरी वाईज. तर तुम्ही तुमचं लिस्टमध्ये नाव आहे की नाही चेक करू शकता मित्रांनो. तर बघू शकता किती जनरलमध्ये बघू शकता मित्रांनो. ओपन जनरलमध्ये 20 कॅन्डिडेट आहे. ओपन फिमेल 14 कॅन्डिडेट आहे. तर आता ही निवड यादी मित्रांनो, ज्या कॅन्डिडेटच्या निवड यादीमध्ये आहे अशा सर्व कॅन्डिडेटला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि जे वेटिंग लिस्टमध्ये आहे मित्रांनो, त्या कॅन्डिडेटनी पण डॉक्युमेंट रेडी ठेवा, कारण की तुम्हाला पण चान्स मिळण्याची शक्यता असते. कारण की काही कॅन्डिडेट अपात्र ठरलेत किंवा काही कॅन्डिडेटनी जॉईनिंग नाही केलं किंवा जागा वाढल्या, तर जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत अशा कॅन्डिडेटना संधी मिळू शकते मित्रांनो. त्यामुळे जे वेटिंग लिस्टमध्ये आहे अशा सर्व कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट रेडी ठेवा. तर बघू शकता खाली प्रत्यक्ष यादी दिलेले म्हणजेच वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो. तर तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का चेक करू शकता. आणि मित्रांनो, याचं ह्या PDF तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता मित्रांनो. प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.